आज मी तुमच्याबरोबर शेअर करते रेस्टॉरंट स्टाईल मेथी मलाई मटरची रेसिपी. काही ठिकाणी ही जी ग्रेव्ही असते थोडी व्हाईट असते दिसायला आणि काही ठिकाणी असे थोडेसे येल्लोइश असते. तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. तर आज आपण अशी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये काही मसाले आहेत आणि ही एकदम चटपटीत मस्त लागते. अशी ही गोड लागणार नाही तुम्हाला. तर चला ह्याचं आपण वाटण तयार करूया. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, छोटंसं आलं घेतलंय मी, म्हणजे छोटा तुकडा घेतलाय आल्याचा आणि एक मोठा टोमॅटो घेतलाय. जर का लसूण मोठा असेल तर 2 ते 3च पाकळ्या वापराव्या, जास्ती नाही वापरायचा आहे. ब्लेंडिंग जारमध्ये हे सगळं काढून घेतलं. त्यामध्ये 1/4 कप मी काजू घातलाय. पण काजू मी 10 मिनिटांना पाण्यात भिजत ठेवलेला. आता ह्याचं वाटण करूयात. तुम्ही पाणी वापरून वाटण छान तयार करू शकता. आता इकडे ना तुम्ही पॅन किंवा कढई जे काय घ्याल त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आणि ते गरम करून घ्यायचंय. मग त्यावर जिरे घालून जिऱ्याची मस्त फोडणी तयार करायची. त्याचा असा गोल्डन ब्राऊन रंग झाला पाहिजे. मग जे वाटण आपण तयार केले ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. करायला ही एकदम सोपी आहे. छोट्या छोट्या ट्रिक्स आपण ज्या वापरतो ना त्यात व्यवस्थित केल्या तर मग एकदम मस्त सोपी आहे करायला भाजी आणि छान मुलांना खूप आवडते. तर हे बघा मी वाटण घातल्यानंतर ह्याला असं ना छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर काय करायचं आपण की गॅस जे आहे त्याची फ्लेम बारीकच ठेवायची आणि असं सतत आपण त्याला म्हणजे ना आपण चमच्याने असं हलवत राहायचं, म्हणजे ते खाली लागलं नाही पाहिजे. मग असं थोडंसं घट्ट झाल्यानंतर थोडं पाणी घालून त्याला अजून छान शिजवायचं. आता ह्याचं काय होतं की आपण परततो जेव्हा ना हे, तेव्हा त्याचं छान मस्तपैकी त्यातलं तूप सुटतं. म्हणजे आता पहिले आपल्याला दिसणार नाही, नंतर मी तुम्हाला दाखवेन त्यात छान तूप सुटतं. तर हे मी अशी ही जी ग्रेव्ही आहे ना ती परतून घेतली. मग त्यानंतर म्हणजे जो आपला मसाला होता तो. त्यानंतर मी घातले हळदीची पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. आता लाल मिर्च पावडर जी आपण म्हणतो ती म्हणजे तुम्हाला जी हवी ती तुम्ही घालू शकता आणि मी चवीनुसार मीठ सुद्धा घातलेले. काही लोकं फक्त काश्मीरी लाल वापरतात, पण मग त्याचा तिखटपणा नाही येणार. काही लोकं असं तिखा लाल वगैरे वापरतात, ज्याच्यात थोडा तिखटपणा पण असतो. तर ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठली पावडर वापरायची आहे. पण थोडंसं तिखट छान लागतं. मग ह्याच्यामध्ये मी घातलेत मटर. तर मी ह्याला अर्धा कप मटर घेतले. तर तुम्ही पाहिजे तर मटर आधी थोडेसे बॉईल करून घेऊ शकता. मी डायरेक्ट वापरलेत कारण की मी नंतर त्याला वाफ आणणार आहे आणि शिजवून घेणार आहे. पण तुम्हाला असं वाटलं की मटर टफ असतात तर पहिले बॉईल केले पाहिजेत, तुम्ही करून पण घेऊ शकता, म्हणजे ते तुमच्यावर आहे. मग मी 2 कप मेथी त्याच्यामध्ये घातली. म्हणजे आपण मेथीची जेव्हा जुडी आणतो ना, तेव्हा जर का ती फार जुडी मोठी नसेल, मीडियम साईजची जुडी असेल, तर तुम्ही अर्धी जुडी ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा अर्ध्या जुडीपेक्षा पण थोडी कमी मेथी ह्याच्यामध्ये चालू शकते. छान सगळं मिक्स केल्यानंतर मी थोडं अजून पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला कन्सिस्टन्सी बघायची आहे की जेणेकरून खाली तुमचा मसाला जो आहे ना, तो पॅनला किंवा कढईला लागणार नाही एवढं बघायचं. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी आणि आता ह्याला मी शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवून शिजवायचं. आता ना मी तुम्हाला एक टिप सांगते, की जेव्हा तुम्ही अशा कुठल्या भाज्या करता ना, तेव्हा काय करायचं माहिती आहे का? 2 ते 3 मिनिटांनी उघडायचं. झाकणावर जे पाणी आलेलं असतं ते पण आतमध्ये ढकलून द्यायचं आणि परत त्याला मिक्स करून त्याला जसं लागेल तसं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला जर का अंदाज नसेल ना, की भाजी किती मिनिटात शिजणार आहे, तर हे असं केल्याने काय होतं, भाजी व्यवस्थित शिजते सुद्धा आणि आपल्याला एक अंदाज येतो, की अजून किती वेळ लागणार आहे शिजायला. त्याच्यामध्ये काय पाणी वगैरे हवं आहे का? जर का हवं असेल तर आपण ते ॲड करू शकतो आणि त्याने आपली भाजी खाली लागणार सुद्धा नाही, ती व्यवस्थित शिजेल सुद्धा आणि आपण म्हणजे आपल्याला असंही नाही होणार, की अरे काही कच्चं राहिलं का नाही, म्हणजे कोणी डाऊट आपल्याला कुठलाच राहणार नाही. म्हणून हे अशी मी एक पद्धत तुम्हाला दाखवतेय. सोपी पद्धत आहे. तर तुम्ही तसं करत जा. ज्यांना खूप एक्सपिरियन्स असतो त्यांना कळतं, की नाही 5 मिनिटं ठेवली की ही शिजणार आहे. तर एवढं पाणी घालायचंय. अशा सगळ्या गोष्टी असतात. न्यू कमर्ससाठी काही ह्या टिप्स आहेत. म्हणजे जे अगदी नवीन-नवीन स्वयंपाक करायला शिकलेत ना त्यांच्यासाठी. तर असं बघा मी पाणी थोडं-थोडं घालून त्याला झाकण ठेवून शिजवून घेतलं. आता तुम्ही बघाल थोडं वरती असा ना तवंग पण येतो, म्हणजे आपलं तूप सुटतं छान. आता ह्यामध्ये मी घालणार आहे मेन इन्ग्रीडियंट ते म्हणजे फ्रेश क्रीम. मी अमूलचं वापरतेय. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही अमूलचं किंवा कुठलं असं पॅक्ड फ्रेश क्रीम वापरा. घरची साय वापरण्यापेक्षा ते वापरा. त्याचं थोडं एक वेगळा टेक्स्चर येतो. साय जी असते ना त्याचं थोडंसं एक वेगळं टेक्स्चर येतं घरच्या साईचं. तुम्हाला जर का घरची साय आवडत असेल तर तुम्ही तीही वापरू शकता.
अर्धा कप मी सांगितलंय, तुमच्या हिशोबाने तुम्ही ते कमी जास्ती करू शकता. आणि हे बघा आपली मेथी मलाई मटर जी आहे ती एकदम मस्त तयार झालेली आहे आणि आता ही मी गरमागरम सर्व्ह करते. तुम्ही ही पराठे जे असतात त्याच्याबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, मुलांना डब्यात देऊ शकता. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ही सर्व्ह करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझा मराठी चॅनल कसा वाटतोय हे मला नक्की लिहून पाठवा. रेसिपी आवडली तर फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजमध्ये नक्की शेअर करा. बाय बाय.